नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकाला आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यापैकी एक असलेले पोटॅश या अन्नद्रव्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाची आवश्यकता असते, परंतु कोणते अन्नद्रव्य केव्हा आणि किती प्रमाणात द्यायला पाहिजे याविषयी आपल्याला माहिती नसते. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेवर अन्नद्रव्य मिळाले नाही तर आपल्या पिकाला हवे तसे आपल्याला उत्पादन भेटत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक अन्नद्रव्याची संपूर्ण माहिती असायला पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य अन्नद्रव्यापैकी एक असलेले पालाश म्हणजेच पोटॅशची माहिती घेणार आहोत. पोटॅश केव्हा द्यायला पाहिजे, किती प्रमाणात द्यायला पाहिजे, पोटाच्या कमतरतेमुळे काय होतं याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पोटॅश हे एक मुख्य अन्नद्रव्य आहे. त्यामुळे पिकाला पोटॅश योग्य प्रमाणात मिळाले नाही तर आपल्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. पोटॅश हे पिकाच्या फळांना किंवा दाणे भरण्यासाठी मदत करत असते. फळाचे पोषण चांगल्या प्रकारे होण्यासाठी पोटॅश मदत करत असते. जर पोटॅश पिकाला योग्य प्रमाणात भेटले नाही तर आपल्या पिकाच्या फळांचे योग्य पोषण होत नाही आणि आपले जे दाणे लागत असतात ते दाणे योग्य प्रमाणात पोषण होत नाही. त्यामुळे योग्य वेळेवर योग्य पोटॅश पिकाला दिले गेले पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण बघूया पोटॅशच्या कमतरतेमुळे पिकावर कोणते परिणाम आपल्याला दिसून येतात. तर पोटॅशची कमतरता झाली तर आपल्याला पिकाची पाने साईड कडेने हलकीशी पिवळी होऊन वाळल्यासारखी दिसतात आणि त्यामुळे झाडाला जी लागणारी फळे किंवा दाणे भरणार असतात ते थोडे प्रमाणात छोटे राहून जातात. चांगल्या प्रकारे पोषण होत नाही त्यांचं. त्यामुळे मित्रांनो, आपण योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेवर पिकाला पोटॅश दिले पाहिजे. त्यामुळे आता बघूया पोटॅश केव्हा आपण पिकाला द्यायला पाहिजे आणि किती वेळेस द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आपण 2 वेळेस पिकाला पोटॅश देऊ शकता. एक तर जेव्हा आपण लागवड करत असतो म्हणजे पेरणीच्या वेळी पोटॅश अवश्य द्यायला पाहिजे आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा पिकाला फुले लागत असतात त्यावेळेस पोटॅश देऊ शकतात. त्यामुळे आपल्या पिकाची फुलधारणा चांगली होईल आणि फळांना पोषण होण्यासाठी मदत होईल, ज्यामुळे आपल्या पिकाचे फळे चांगले पोषण होईल आणि त्यांना चमक पण येईल. मित्रांनो, यामुळे पिकाच्या वजनामध्ये सुद्धा वाढ होते. मित्रांनो, आता बघूया किती प्रमाणात आपण पोटॅश पिकाला द्यायला पाहिजे. मित्रांनो, आपल्या शेताचे माती परीक्षण आपण अवश्य केले पाहिजे, ज्यामुळे आपल्याला योग्य प्रकारे माहिती भेटते आपल्या शेतात कोणता घटक किती प्रमाणात कमी आहे आणि त्यामुळे आपण त्या प्रकारच्या घटकाची पूर्तता करू शकतो. परंतु जर आपण आपल्या शेताचे माती परीक्षण केले नसेल तर आपण एकरी अंदाजी 20 ते 30 किलो MOP पोटॅश पिकाला देऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पोटॅशची कमतरता फवारणीमधून सुद्धा पूर्ण करू शकतो. आपण फवारणीमधून सुद्धा पोटॅश पिकाला देऊ शकतो. त्यासाठी आपण NPK 0050ची फवारणी करू शकता. 0050 आपण एकरी 500 ग्रॅम फवारू शकतात, परंतु काही पिकांमध्ये याचे प्रमाण कमी जादा होऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पोटॅशविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितली. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, ज्यामुळे त्यांना पण फायदा होईल. आणि काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर जर अजून तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील लाल रंगाचे बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटनसुद्धा दाबा, जेणेकरून यानंतर येणारे आमचे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.